पेशंटच्या स्वतःच्या खाण्यापिण्याच्या व वागण्याच्या चुका आणि त्यामुळे कालांतराने अन्न पचवणारी जी पाचक शक्ती असते ती पाचक शक्ती कमी होते, त्यामुळे खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही। खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने न पचल्यामुळे किंवा अर्धवट पचल्यामुळे त्यातून तयार होणारे संडास तयार होतानाच अतिशय चिकट स्वरूपाचे तर काही पेशंटमध्ये अतिशय कोरडे आणि कठीण स्वरूपाचे तयार होते। थोडक्यात संडासचे बांधून असलेले आणि मऊ असलेले अशा योग्य स्वरूपाचे संडास तयार व्हायला पाहिजे तसे होत नाही। मग पुढे जाऊन ते चिकट किंवा कोरडे संडास मोठ्या आतड्यांच्या नळ्यामध्ये चिकटून राहायला लागते, साठून राहायला लागते। मोठ्या आतड्यामध्ये किंवा मलाशयामध्ये संडास साठून राहिल्यामुळे पोटामध्ये जडपणा आणि गच्चपणा जाणवायला लागतो। प्रारंभिक अवस्थेमध्ये पेशंट संडासमध्ये गेला आणि बऱ्यापैकी संडास साफ झाले असे समाधान मिळते, परंतु कालांतराने मात्र आतड्यामध्ये बऱ्यापैकी संडास साठून राहिल्यामुळे आतड्याची हालचाल कमी व्हायला लागते आणि मग संडासला साफ होण्याचे समाधान तितकेसे मनाप्रमाणे मिळत नाही आणि मग त्यानंतर पेशंट स्वतःच्याच मनाने संडासला जास्त वेळ बसून राहणे आणि थोडासा जोर देऊन संडास बाहेर काढणे ही प्रक्रिया सुरू करतो, जेणेकरून भले जास्त वेळ बसून किंवा जास्त जोर देऊन का होईना संडासला मोकळे झालेले आहे असे वाटते।